दयावान परम दयाळू परम कृपाळू ईश्वराच्या नावाने त्याचा आपण खूप मोठं मार्गदर्शन ऐकलं असे त्याच्यासमोर बसलेले गोष्टीतून व्यक्तिमत्व डॉक्टर पांढरेकर साहेब त्यांचं पारनेरला एक हॉस्पिटल आहे गेल्या 40 वर्षापासून चालवतात ते आणि साहेबांना राशीव आल्या होते तेव्हा राहिला असेल तुम्ही दुसरा प्रश्न प्रॉफिट मोसेसने ईश्वराला विचारला या सगळ्याचे निर्मात्याला विचारला की तुम्ही खूप आनंदी असता जेव्हा काय करतो ते म्हणले तुम्ही तुमच्या घरी अतिथी पाहुणे पाठवतो आणि तिसरा खूप महत्वाचा प्रश्न होता त्यांनी एक प्रश्न केला की ईश्वरा तो सर्वात चांगलं काम कुठलं आहे काम तर ईश्वरा सगळेच चांगलेच आहेत ईश्वर तो सर्वांचा निर्माता आहे पालनहार आहे स्वामी आहे शासक आहे मालक आहे पण तिसरा प्रश्न केला ईश्वर तू सर्वात मोठं काम कुठलं आहे तर ते म्हणले की ज्यावेळेस मी सर्वात आनंदी असतो खुश असतो त्यावेळेस मी त्या प्रतिभा मुली जपा मी माझ्या बसलेल्या मुली आहे समोर मी एकच संदेश देतो तुम्हाला साहेबांनी खूप नैतिकता आचरण आचार विचार यावर बोललेला आहे मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही एवढा अभ्यास करा 18 तास सांगितलं तुम्ही एवढं तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहा की कुणाकडे हात पसरायची गरज नाही मला एक मुलगी आहे ती बिजू आहे सर्जन आहे डेमॅनिक सर्जन पाच सीझन होती मोबाईलमध्ये तर असं तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये जा मेडिकल फील्डमध्ये जा कुठल्याही याच्यामध्ये जा इकडे जाताना यातनं कमीत कमी एक आदर्श माता म्हणून तर तुम्ही या जगाच्या समोर तुम्ही या की माय कशी असते आई कशी असते जगात दाखवा आणि मुलाला संदेश देतो तुम्ही खूप प्रेम करा मुलावर प्रेम मुलीवर प्रेम आई वडिलांवर प्रेम समाजावर प्रेम करा अनकंडिशनल करा माणसावर प्रेम करायला पाहिजे हे जग खूप छोटं जग आहे सांगितलेलं आहे हे अल्पसं जीवन आहे 50 वर्षाचं जीवन आहे हे जीवन आपलं हे परीक्षा भवन आहे किंवा हॉल आहे एक्झाम हॉल आहे आपलं जीवन हे 50 वर्षाचं या 50 वर्षाचा हिशोब घेऊन आपल्याला त्या निर्मात्याजवळ ज्यांनी आपला जन्म दिला त्याच्याजवळ आपला उभं राहायचं आहे मी 1 महिना नोकरी करतो मी पगार घेतो आई वडिलाला मुलाला 100 रुपये देतात सामान आणण्यासाठी आल्यावर ते हिशोब घेतात काय हिशोब माझा निर्माता माझा हिशोब नाही घेतात हिशोब घेणार मला तू कुठलं काम तू चांगलं केलास त्या चांगल्या कामासाठी ईश्वराने आपल्याला पाठवलेलं आहे आमच्या लातूरमध्ये कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला अशी मुलं आहेत आज मी खरं तर आज एवढा खुश आहे की 3 मुलं आहेत आणि जवळजवळ 25-30 मुली आहेत 40 वर्षाच्या मुलाचे लग्न होत आहे ते मोर्चा काढला कलेक्टर ऑफिसर लग्न करा आणि कुठले लग्न करायचे तू काय करतो काहीच करत नाही तू नाराज व्हायचं नाही लग्न होते तुमची माझ्या शेजारी काही मुली असतात की त्याच्या वडिला नेहमी पुढे आहेत इथं पुण्याला ते मुला बघायला बोलवले आता असं राहिलं नाही की आता मुलीला बघायला जायचं आता मुली बघायला चालेल मुलाला आता ती पसंत आहे का नाही मग मुली गेल्या पुण्याला दोघी जण बोलून सगळं जायचं मग ते बोलवले पुण्याला लग्नासाठी मग मुली जाणार बसणार अशा सोफ्यावर मुली आहे ना पोहे घेऊन मग पोहे खाता खाता विचारणार काय नाही तुला स्वयंपाक येतं की नाही ही अवस्था आहे आज खूप खूप वाईट अवस्था आहे आज खूप अभ्यास करा प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली पुढे आहेत मी सकाळी वॉकिंगला गेलो होतो मी 8 किलोमीटर आजही रनिंग केली तुमच्या गावामध्ये आपण तिथं 5-6 मुली आल्या होत्या भरती पूर्ण प्रशिक्षणासाठी तयारी करत होत्या त्यांनी मार्गदर्शन केलं तिथं व्हॉलीबॉल खेळलो त्या मुलाला मार्गदर्शन केलं ते रनिंग तुला करता येत नाही रनिंग कशी करायची हे सुद्धा दाखवलं त्याला खूप खूप आनंदी झाली ती मुलं अधिक वेळ घेत नाही मी शेवटी 2 लाईन सांगतो की मुस्कुराहट तुम्ही से मिलती खूप मी मुलीवर प्रेम करणारा माणूस आहे मुस्कुराहट तुम्ही से मिलती है दर्द से राहत भी तुम्ही से मिलती है हम सबको कभी भूलना मत हमें जीने की चाह हमारी बेटियों से मिलती है नक्कीच दुसऱ्या वेळेस आल्यावर साहेबांसोबत तुम्हाला एक तास मुलं मुली चांगला कार्यक्रम घेऊ आपण खूप चांगलं बोलू खूप चांगलं राहा आचार चांगले ठेवा विचार चांगले ठेवा माणूस पैशानं संपत्तीनं मोठा होत नाही माणूस हा विचारानं त्याच्या वागण्यावरनं त्याच्या चारित्र्यावर मोठा होतो लक्षात ठेवा आई वडिलांची खूप सेवा करा समाजाची सेवा करा
मग तो कुठलाही व्यक्ती असो, मला जो आज आनंद झालाय ना, हा आनंद कुठलं चांगलं जेवण करणार किंवा चांगले कपडे घातलेले किंवा विमानात प्रवास करणार जो आनंद मला मिळत नाही, त्याने जास्त आनंद आज मला तुमच्यासोबत बोलल्यावर मिळत आहे. म्हणून बोलताना थांबतो. थँक्यू.